नमस्कार, मी मोबिन खान. माय न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरती एक थरार पाहायला मिळालेला आहे. धारदार शस्त्रांचा वापर करून वाहन चालकांची लूट करणाऱ्या टोळीचा महामार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत महामार्ग पोलिसांनी एका संशयित दरोडेखोराला ताब्यात घेतलेला आहे आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं एक एर्टिका कार आणि जे डिझेलचे बॅरल आहेत, चोरलेले डिझेलचे बॅरल आहे, ते जप्त करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे. या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे पाहूया. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 मे रोजी पहाटे 3:15 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर चेनेज क्रमांक 508 जवळ एका बंद पडलेल्या वॅगनार कारमधील प्रवाशांना काही अज्ञात दरोडेखोर लुटत असल्याची माहिती समृद्धी कंट्रोलकडून पेट्रोलिंग पथकाला मिळाली. महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर 2 वाहनांमधून पसार झाले होते. पोलीस अंमलदारांनी संशयित वाहनांचा शोध सुरू केला असता चॅनेज क्रमांक 510 जवळ तक्रारदाराने वर्णन केलेली काळी कार आढळून आली. पोलिसांना पाहताच आरोपींनी कार नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत सुसाट पळवली. बाबळेश्वर पोलिसांनी नाशिकच्या सिन्नर पोलिसांना सतर्क करत पाठलाग सुरूच ठेवला. या थरारक पाठलागादरम्यान आरोपींनी पोलिसांच्या गाडीवर चालत्या वाहनातून जोरदार दगडफेक केली. त्याचवेळी आरोपींच्या साथीदारांनी पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची मारुती सुझुकी एर्टिका कार अचानक पोलीस गाडीच्या समोर आणून कट मारला आणि पोलिसांच्या वाहनाचा रस्ता अडवला. याचा फायदा घेऊन काळी कार पसार झाली, तर एर्टिका कार चॅनेज क्रमांक 527 येथून रॉंग साईडने पळून गेली. या घटनेची माहिती मिळताच बाबळेश्वरचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे स्वतः पथकासह महामार्गावर उतरले. सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर चॅनेज क्रमांक 529 वर एका ट्रक चालकाला 7 जणांनी मारहाण करून लुटल्याचा कॉल आला. पोलीस तात्काळ तिथे पोहोचले असता त्याच दोन्ही कारमधील दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी नागपूर कॉरिडॉरने शोध घेतला असता चॅनेज क्रमांक 520 जवळ तीच पांढरी एर्टिका कार एका माल ट्रक समोर उभी करून आरोपी डिझेल चोरी करताना रंगेहात सापडले. पोलिसांना पाहताच आरोपींनी तब्बल 180 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने अंगावर काटा आणणाऱ्या या वेगाने कार पळवली. महामार्ग पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनेज क्रमांक 504 जवळ आरोपींनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि रोडच्या कडेला असलेल्या सुमारे 5.5 फूट उंचीच्या लोखंडी जाळीच्या कंपाऊंडवरून उड्या मारून शेतात पळ काढला. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता कुंपणावरून उड्या मारल्या आणि शेतात पाठलाग करून एका आरोपीला झडप घालून पकडले, तर त्याचे 6 साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल नाना वैद्य, वय 20 वर्ष, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर असे आहे. पोलिसांनी पकडलेली मारुती एर्टिका कार जप्त केली असून झडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा मुद्देमाल मिळाला आहे. त्यामध्ये 35 लिटर क्षमतेचे डिझेलने भरलेले 11 कॅन, अंदाजे 385 लिटर डिझेल, धारदार चाकू आणि लोखंडी रॉड, डिझेल चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व पाईप, दगडफेक करण्यासाठी आणलेले दगड आणि लोखंडी मोठे पाने, पकडलेला आरोपी आणि संपूर्ण मुद्देमाल पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक आणि शौर्याची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबळेश्वर केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुखदेव चव्हाण, पोलीस नाईक अनिल दयानंद उजागरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मसू पवार, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव श्रावण सोळंके या पथकाने जीवाची बाजी लावून केली आहे. महामार्ग पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.